नमस्कार, सोनम फॅन्सी ब्लाउजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग बघणार आहोत। तर साईज आहे 38 आणि मापे मी इथे घेतलेली आहे, ब्लाउजवरती ही मापं घेतलेली आहे। तसं मी तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये शिकवलेलं आहे, पण आता व्हिडिओ मार्फत पण शिकवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, खूप सारे टिप्स या व्हिडिओमध्ये आहे आणि नवीन मेंबर आहेत जे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, जिथे काही शंका प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता। तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, अस्तर जे आहे मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे। त्यानंतर जी बंद बाजू आहे ती माझ्या बाजूने आहे, ओपन बाजू म्हणजे सुट्टे पदर जे आहे ते समोर आहे। आता सगळ्यात अगोदर जे आहे उंची टाकून घ्यायची ब्लाउजची। तर ब्लाउजची उंची आहे 13.25 इंच, त्यामध्ये 1 इंच वाढवायचं असतं। तर इथे मी 14.25 इंच ब्लाउजची पूर्ण उंची घेतली, 13.25 मध्ये 1 इंच वाढवून घेतलं, ठीक आहे। त्यानंतर आणखी पुढे थोडंसं 14.25 वर मार्किंग करून घ्यायची। जिथपर्यंत आपली मार्किंग आलेली आहे, पॉइंट आलेले आहे, तिथे सरळ लाईन आखून घ्यायची। एक लाईन आखून घेतली की तिथेच तुम्हाला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर इथे 38 साईजसाठी मी 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे। तर इथे बघा 5.5 वर मार्किंग करून घ्यायची, आणखी थोडंसं खाली 5.5 वर मार्किंग करायची, म्हणजे मोंढ्याची जी लाईन आहे व्यवस्थित सरळ येईल, ठीक आहे। त्यानंतर मोंढ्याचं माप टाकून घ्यायचं। मोंढा आहे 6 इंच, इथे एक पॉइंट देऊन घ्यायचा, पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची। हे बघा, त्यानंतर छातीचा घेर टाकायचा, म्हणजे छातीची घडी टाकायची। तर 9.5 इंच आपला छातीचा घेर आहे, 38 साईज आहे। तर 38 चा चौथा भाग येतो 9.5 इंच। तर इथे 9.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची, हे बघा। त्यानंतर 1.5 इंच किंवा 2 इंच तुम्हाला शिलाई मार्जिन जास्त हवी असेल तर तुम्ही 2 इंच वाढवून घ्या। मी इथे 1.5 इंच वाढवते, 9.5 आणि त्यापुढे 1.5 इंच। पट्टीने सरळ रेषा आखून घ्यायची। ही झाली छातीची घडी। त्यानंतर कंबर घडी टाकून घ्यायची। तर कंबर फिटिंग आहे इथे 7 इंच, तर मी इथे 7 वर मार्किंग करून घेते। त्यानंतर आपण पाठीमागचे जे टक्स देतो त्यासाठी 1 इंच आणि वरती जेवढी शिलाई मार्जिन आपण वाढवली तेवढीच खालच्या बाजूने वाढवायची, म्हणजे 1.5 इंच। तर खालच्या बाजूने आपण 2.5 इंच माप एक्स्ट्रा वाढवलेला आहे वरच्या बाजूपेक्षा, कारण खालच्या बाजूने आपण पाठीमागचे टक्स टाकतो, त्यासाठी एक्स्ट्रा कपडा हा घ्यायचा असतो 1 इंचाने। हे बघा, फिटिंगच्या लाईन मी इथे आखून घेतल्या। त्यानंतर मुंड्याचं माप घ्यायचं। तर मुंडा आपण इथे तिरकं 1.5 इंच घ्यायचं मुंड्यामध्ये, मुंड्याला व्यवस्थित आकार देण्यासाठी। त्यानंतर मुंड्याला आकार द्यायला कुठून सुरुवात करायची ते बघा, बऱ्याच जणांना हे माहिती नसतं। तर जे काही मुंड्याची तुमची उंची आलेली असेल, 6 असेल, 7 असेल, 6.5 असेल किंवा 5.5 असेल, कोणतीही साईज असू द्या, मुंड्याला आकार देण्याची ही एक सोपी पद्धत आहे। जी काही उंची असेल तिचा हाफ करायचं, तो पॉइंट काढून घ्यायचा आणि त्यानंतर मुंड्याला व्यवस्थित गोलाईमध्ये जोडून घ्यायचं, म्हणजे आकार द्यायचा। हे बघा, आकार कुठपर्यंत द्यायचा, जिथपर्यंत तुमची फिटिंगची लाईन आलेली आहे तिथपर्यंतच तुम्हाला आकार द्यायचा आहे। इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं। आता इथे बघा, कॅमेरा थोडा क्लोज केला म्हणजे व्यवस्थित दिसेल। त्यानंतर गळारुंदी टाकून घ्यायची। तर 38 साईज साठी मी इथे 2.25 इंच गळारुंदी घेते, तुम्ही 2.5 पण घेऊ शकता, पण याचा गळा जो आहे डीप आहे, मोठा आहे। तर मोठा गळा असेल तर गळारुंदी ही कमी ठेवावी लागते। तर 2.5 इंच मी गळारुंदी घेतलेली आहे। त्यानंतर पाठीमागचा गळा आहे 10 इंच, तर इथे 10 वर मार्किंग करून घेते।
त्यानंतर खालचा जो गळा रुंदीचा भाग आहे तो मी थोडासा इथे ब्रॉड घेणार आहे, तर मी इथे 3.5 इंच मार्किंग करून घेतली। इथे मी 2.25 आणि इथे 3 इंच घेतली, कारण खाली थोडासा ब्रॉड गळा घ्यायचा आहे। हे बघा, आता इथे डिझाईनचा गळा कट करायचा आहे, त्यामुळे मी इथे गळा कट करणार नाही। हा गळा जो आहे डिझाईनचा तो मी नंतर कट करून घेणार। तर पाठीमागची मार्किंग पूर्ण झालेली आहे। आता हे पॅटर्न कट करून घेऊया आणि हेच पॅटर्न ठेवून आपण समोरची बाजू कट करणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। आता हे जे पॅटर्न आहे ते कट करून घ्यायचं। इथे बघा, आता पाठीमागचा भाग मी पूर्ण कट करून घेतला। आता हाच भाग ठेवून आपण समोरचा भाग कट करून घेणार। त्यासाठी अस्तर जे आहे डबल फोल्ड करून घ्यायचं परत एकदा। हे बघा, डबल फोल्ड करून घेतलेला आहे। दोन्ही खालचा आणि वरचा कपडा व्यवस्थित करून घ्यायचा। त्यानंतर बघा, आता पाठीमागचा पार्ट समोरच्या बाजूने टाकण्याच्या अगोदर तुम्हाला ही जी बंद बाजू आहे, तुम्ही ओपन बाजू घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण समोरून हुक येणार आहे। तर इथे बघा, अर्धा इंच तुम्हाला मार्किंग करून घ्यायची। हे बघा, ही समोरची बाजू आहे। इथे हुक बटन पट्टीसाठी आपण हे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतोय, कारण हा समोरचा भाग आहे आणि हुक बटन पट्टीसाठी तिथे अर्धा इंच कपडा आपला शिवण्यामध्ये जातो, त्यामुळे पाठीमागच्या भागापेक्षा हे अर्धा इंच तुम्हाला समोरच्या भागामध्ये एक्स्ट्रा घ्यायचं असतं, म्हणून हे अर्धा इंच मी इथे मार्किंग करून घेतली। हे बघा, इथे अर्धा इंचाने मार्किंग केली। त्यानंतर खालच्या बाजूने तुम्हाला पाऊण इंच किंवा अर्धा इंच पण घेऊ शकता, तर मी इथे अर्धा इंचच घेते। तर खालच्या बाजूने पण तुम्हाला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। हे बघा, या बाजूने पण अर्धा इंच आणि या बाजूने पण अर्धा इंच मी मार्किंग करून घेतली। त्यानंतर हे पाठीमागचं जे पॅटर्न आहे ते ठेवून घ्यायचं व्यवस्थित। हे बघा, ठीक आहे, अशा पद्धतीने ठेवलं की मग जसं पॅटर्न आहे तसं मार्किंग करून घ्यायचं। त्यानंतर पुढे कशी मापं टाकायचे ते पण मी सांगते। तर बघा, इथे पूर्ण मार्किंग मी करून घेतली। त्यानंतर गळारुंदी जेवढी घेतली असेल तिथे एक अशी मार्किंग करून घ्या, किंवा टेपनी मोजलं तरी चालेल। पण बऱ्याच वेळेस काय प्रॉब्लेम होतो की हे जे अर्धा इंच आहे वाढवलेलं ते पकडून तुम्ही माप टाकतात। तर बघा, गळारुंदी जी आहे ही आपण 2.25 घेतली, ती कुठून घेतली? इथून। पण आता समोरची जी बाजू आहे ती आपण अर्धा इंचाने वाढवली, बरोबर? तर तुम्ही जर इथून सुरुवात केली तर गळारुंदी खूप छोटी होईल, यामध्ये फरक येईल मागचा आणि पुढच्या भागामध्ये। तर गळारुंदी घेताना इथे अगोदरच तुम्ही पॉइंट देऊन घ्या, किंवा हा पाठीमागचा भाग बाजूला ठेवते, किंवा हे जे अर्धा इंच वाढवलेले आहे हे सोडून तुम्हाला पुढे 2.25 ची गळारुंदी टाकायची आहे। हे बघा, बरोबर माप आलं। त्यानंतर समोरचा गळा जो आहे किती इंच आहे बघा, आणि समोरच्या गळ्याचं माप टाकून घ्यायचं। तर इथे समोरचा गळा आहे 6 इंच, तर मी 6 उंची घेतली। त्यानंतर इथे गळारुंदी मी घेतली 2.5 इंच। इथे जास्त ब्रॉड करायचं नाही समोरच्या बाजूने। बॉक्स बनवून घ्यायचा। त्यानंतर गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा। हे बघा, गोल आकार दिला। त्यानंतर मोंढा परत एकदा मोजून घ्यायचा, कारण समोरचा मोंढा पाठीमागच्या मोंढ्यापेक्षा अर्धा इंचाने खोल घ्यायचा असतो। तर इथे बघा, परत एकदा बॉक्स बनवते आणि बॉक्स बनवूनच आकार द्या, म्हणजे तुमचा मोंढा जो आहे चुकणार नाही। हे बघा, बॉक्स बनवला। त्यानंतर इथे 1 इंचावर मार्किंग करून घ्यायची। आपण सुरुवातीला 1.5 इंच घेतलं होतं पाठीमागच्या भागासाठी, आता इथे मी 1 इंचावर मार्किंग केले आणि मोंढ्याला आकार देऊन घ्यायचा। आता बऱ्याच वेळेस काय होतं की तुम्ही अंदाजे असा आकार देऊन घेता, पण हा जो पॉइंट आहे, हा जो अर्धा इंचाचा पॉइंट आहे
तो कधी कधी या साईडला येतो किंवा या साईडला येतो, म्हणून तुमचा मुंडा बिघडतो किंवा सळ वगैरे पडतात. तर याला अगोदर बॉक्स बनवायचं आणि मग 1 इंच मोजूनच तुम्ही अर्धा इंचाने इथे खोलून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा आपण 1.5 इंचाची जी एक्स्ट्रा शिलाई मार्जिंग आहे ती इथे फिटिंगची लाईन मी आखून घेते, म्हणजे आणखी व्यवस्थित लक्षात बसेल. आता इथे बघा गळा मुंडा झाला की त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीचं माप घ्यायचं आहे किंवा योगपट्टी म्हणत असाल तर, कारण हा 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर यामध्ये क्रॉसपट्टीही असते. तर क्रॉसपट्टीचं माप घेताना तुम्हाला इथून घ्यायचं आहे 2.5 इंच आणि या बाजूने घ्यायचं आहे तुम्हाला 2 इंच. 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये जास्त मोठी क्रॉसपट्टी घ्यायची नाही आणि छातीचं पोर्शन जास्त असेल तर अजिबातच जास्त घ्यायची नाही, त्यामुळे ब्लाऊज जे आहे वरती सरकतं. क्रॉसपट्टी ही नेहमी छोटी ठेवायची, त्यामुळे ब्लाऊज छान बसतं. तर इथे बघा अगोदर 2 वर मी मार्किंग करून घेतली, म्हणजे एक सरळ लाईन आखून घेतली. त्यानंतर इथून मी या क्रॉसपट्टीला वरती अर्धा इंचाने अजून थोडंसं 2 लाईन वाढवून घेणार. हे बघा माप परत एकदा मोजून दाखवते. इथून आपण 2.5 इंच घेतले, इथपर्यंत आले. आणखी 2 लाईन पुढे घ्यायचं, म्हणजे 2.25 इंच घेतले. त्यानंतर या क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा. हे बघा या पद्धतीने आकार देऊन घेतला. आता यामध्ये शिवण्यासाठी आणखी आपल्याला वाढवायचं आहे, तर ती क्रॉसपट्टी मी वेगळी काढणार आहे. पाहिजे तर तुम्ही 1 इंच वाढवून इथे पण वाढवू शकता, पण बऱ्याच ताईंच्या व्यवस्थित लक्षात येत नाही, तिथे थोडंसं अवघड वाटतं, म्हणून मी हे वेगळी सेपरेट इथे क्रॉसपट्टी दाखवते. ती कशी वाढवायची ते पुढे दाखवणार आहे. त्यानंतर प्रिन्सेस कटचे माप टाकून घ्यायचे. तर इथे बघा 3.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची, एक पॉईंट काढायचा. तर हे जे अर्धा इंच आहे ते सोडून पुढे 3.5 इंच मी माप टाकले. ठीक आहे. त्यानंतर प्रिन्सेस कटचा पॉईंट कसा काढायचा, टक्स पॉईंट कसा काढायचा बघा. तर मी फ्री शिवण क्लासमध्ये शिकवलेलं आहे. छातीची जी काही साईज असेल त्यामध्ये तुम्हाला 1.5 इंच किंवा 1 इंच वाढवायचं आहे. तर इथे बघा आपली छातीची साईज आहे 9.5 इंच, त्यामध्ये आपण वाढवणार आहे 1 इंच. तर कधी कधी 1.5 इंच वाढवायचं, कधी 1 इंच. जर हाईट कमी असेल, त्याची हाईट थोडीशी कमी आहे, तर इथे आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे. ठीक आहे. तर इथे 9.5 + 1 इंच. ठीक आहे. इथं हा तुमचा टक्स पॉईंट आहे, म्हणजे 10.5 वर. तर इथे हा जो 10.5 आहे, अर्धा इंच तुमचा शिवण्यामध्ये जातो, तर टक्स पॉईंट येतो तुमचा 10 इंच. पण घेताना तुम्हाला 10.5 वर घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जिथे टक्स येईल तिथून तुम्हाला अंतर मोजायचं आहे 4.25 इंच. तर बरोबर येतंय का बघायचं. तर आपलं माप जे आहे बरोबर आलेलं आहे. ठीक आहे. आडवं 4.25 इंच आणि उभं जे आहे 10.5 वर मार्किंग केली. त्यानंतर ही जी लाईन आहे या पॉईंटला जोडून घ्यायची. ही लाईन या पॉईंटला जोडली की पुढे घ्यायचं आहे तुम्हाला 1.5 इंच. तुम्हाला जास्त पफ हवा असेल तर तुम्ही 2 इंच पण घेऊ शकता, मी इथे 1.5 इंच घेतले. त्यानंतर ही जी लाईन आहे तुम्हाला मुंड्यामध्ये जोडून घ्यायची. तर ही बघा कशा प्रकारे जोडायची, जसं व्हिडिओमध्ये दाखवते सेम त्याच पद्धतीने हा जो पॉईंट आहे त्याच्या 2 लाईन आतमध्ये तुम्हाला हा आकार घ्यायचा आहे. ठीक आहे. पूर्ण बरोबर इथे नाही घ्यायचं, फक्त 2 लाईन सोडून तुम्हाला आतमध्ये घ्यायचं आहे. आणि इथं जो पॉईंट आहे आपला, इथून तुम्हाला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. हे बघा इथे आपण प्रिन्सेस कटचा आकार दिला, तर इथे पूर्ण आपली मार्किंग झालेली आहे. तर बघा आता जेवढं माप तुम्ही इथे घेतलेलं असेल तेवढेच तुम्हाला या साईडने वाढवायचं आहे. कारण त्याचं सांगते, कारण इथे तुमचा 1.5 इंच कपडा कमी होणार. त्यानंतर स्टिचिंगसाठी इथे आखून दाखवते, म्हणजे व्यवस्थित लक्षात बसेल. हे बघा शिलाईमध्ये तुमचं या साईडला अर्धा इंच, आणि या साईडला पण अर्धा इंच माप तुमचं स्टिचिंगमध्ये जाणार आहे. हे बघा एवढं माप तुमचं स्टिचिंगमध्ये जाणार आहे. तर हे 1.5 इंच आणि हे 1 इंच, जवळपास 2.5 इंच माप तुमचं कमी होतं. तर फिटिंगमध्ये आपण
इकडे वाढवलेलं आहे 1.5 इंच। तर तुम्हाला आणखी इकडे 1.5 इंच माप वाढवायचं आहे। तर इथे मी तुम्हाला वाढवून दाखवते। इकडे पण तुम्हाला 1 इंच वाढवायचं आणि खालच्या बाजूने 1.5 इंच वाढवायचं। आता तुम्ही म्हणाल की आपण पाठीमागच्या बाजूला खालच्या बाजूला अगोदरच 1 इंच माप वाढवलेलं आहे, मग त्यामध्ये ॲडजस्ट होईल का? तर नाही, ते माप तुमचं इथे शिवण्यामध्ये जाईल। हे दोन्ही टक्सलाच 1 इंच जाईल आणि हा जो 1.5 इंच आहे तो आपण इथे वाढवून घेतलेला आहे। तर या पद्धतीने पूर्ण व्यवस्थित माप वाढवून घ्यायची। त्यानंतर आता फ्रंट पार्टची पण पूर्ण मार्किंग झालेली आहे, याची मी आता कटिंग करून घेते। तर इथे बघा पूर्ण आपली कटिंग झालेली आहे फ्रंट पार्टची। आता यामध्ये किती वाढवायचं क्रॉसपट्टीमध्ये ते मी पुढे दाखवते। जिथे कोणाला काही शंका असेल, प्रश्न असेल, काही एखादं माप समजलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता। आता इथे बघा बाही कटिंग करून घेऊया। तर हे माप तुम्हाला व्यवस्थित सांगते। अगोदर बाहीची चौपट घडी करून घ्या। आता नवीन मेंबर आहे, बिगनर्स आहेत, त्यांना चौपट घडी कशी करायची हे पण माहिती नसतं। तर अगोदर कपडा डबल घ्यायचा, त्यानंतर त्याला परत एकदा फोल्ड करायचं। हे बघा, म्हणजे ही तुमची 4 पदरी घडी तयार झाली। ठीक आहे, तर तुम्हाला स्लीव्हला जेवढं पाहिजे असेल तेवढंच माप तुम्ही इथे फोल्ड करायचं। त्यानंतर आपण यामध्ये क्रॉसपट्टी पण काढायची आहे। तर इथे बघा आता मी 4 लेअरवर कपडा करून घेतला आणि कपडा खालच्या बाजूने सारखा करून घ्यायचा। आता बाही जे आहे या ब्लाऊजची शॉर्ट आहे, तर इथे बघा बाहीची उंची 3.5 इंचच आहे। तर मग बाहीची 3.5 इंच आणि 1 इंच शिलाई मार्जिन, तर इथे 4.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची। हे बघा, त्यानंतर बाहीची घडी आहे 10 इंच, तर बाहीची घडी टाकून घ्यायची। आता बऱ्याच ताईंना हा प्रश्न येईल की बाहीची घडी तुम्ही कशी काढली, तर त्याच्यासाठी मी स्पेशल बाही कटिंगचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही पूर्ण बघू शकता। त्यामध्ये बाहीचा झोळ का बरं येतो, मुंड्यामध्ये फिटिंग कशी करायची, बाही जोडायची कशी, हा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी सांगितलेला आहे। तर चॅनलवरती माझे 2-3 व्हिडिओ आहे बाही कटिंगवर, ते तुम्ही बघू शकता। त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती भेटेल। तर अगोदर बॉक्स बनवून घ्यायचा। हे बघा, इकडे 4.5 इंच आणि इकडे 4.5 इंच घेतलं। घडी जी आहे ती मी 10 इंच घेतली। आता पूर्ण बॉक्स बनवून घेते, म्हणजे बाही कटिंग एकदम सोपी आणि सहज समजते। तर बॉक्स बनवून घेतला। आता ही बंद बाजू आहे आणि ही ओपन बाजू आहे, म्हणजे सुटे पदर आहे। तर बंद बाजूने आपल्याला कॅफाईट घ्यायची असते। तर जसं की मी सरासरी तुम्हाला सांगितलेलं आहे की 6च्या आत बाही असेल तर तुम्हाला त्याची कॅफाईट ही 2.5 इंच घ्यायची आहे। तर इथे 2.5 इंचाने कॅफाईट डाऊन करायची। तर हे बघा, मी इथे 2.5 इंच घेतलं। ठीक आहे, 2.5 वर मार्किंग करून घेतली। त्यानंतर आपण फिटिंगमध्ये 1.5 इंच माप वाढवलेलं आहे। ठीक आहे, तर तेवढंच माप इथे बाहीला सुद्धा वाढवायचं, म्हणजे आतमध्ये घ्यायचं। तर इथे घेतलं मी 1.5 इंच। त्यानंतर इथे पण तुम्हाला घ्यायचं आहे 1.5 इंचाचं माप, कारण आपण डायरेक्ट इथून बाहीला आकार द्यायला सुरुवात करत नाही। ठीक आहे, मी ते पेननी व्यवस्थित आकार देऊन दाखवते। हे बघा, इथून आकार दिला आपण इथपर्यंत, हा जो 1.5 इंच आहे तिथपर्यंत। त्यानंतर इथून आपल्याला हे सरळ घ्यायचं आहे, इथे तुमची फिटिंग येणार आहे। ठीक आहे, आणि इथून तुमचा आकार सुरू होणार। तर इथपर्यंत तुम्हाला हा आकार घ्यायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर फिश कटचा आकार कसा द्यायचा तो मी तुम्हाला सांगते। आता बघा, हे 1.5 इंच, हे बघा इथपर्यंत हे 1.5 इंच आहे आणि इथपर्यंत हे 1.5 इंच आहे। तर हे 1.5 इंच मोजून घ्यायचं, मधलं अंतर किती येतं ते बघायचं। त्यानंतर हा जो टेप आहे फोल्ड करायचा आणि याचा मधला पॉईंट काढायचा। ठीक आहे, तर मधला पॉईंट काढला की तुम्हाला इथे घ्यायचं आहे 1/4 इंच। छोट्या साईजसाठी 1/2 इंच घ्यायचं, मोठ्या साईजसाठी तुम्हाला इथे 1/4 इंच घ्यायचं।
त्यानंतर इथून तुम्हाला आकार द्यायला सुरुवात करायचं। आता हे थोडंसं उलट्या हाताने आलंय माझ्या स्लीव्ज कटिंग, नाहीतर आकार या साईडने सुरुवात होतो, पण मी तर उलट्या हाताने देते म्हणून या साईडने घेते। हे बघा, या पद्धतीने तुम्हाला फिश कटचा आकार द्यायचा आहे। त्यानंतर या बाहीची फिटिंग किती आहे ते बघून घेऊया। तर बाहीचा दंडघेर, फिटिंग म्हणजे दंडघेर, तर इथे बाहीची दंडघेर आहे 6 इंच। हे बघा, 6 वर मार्किंग केली। त्यानंतर इथे तुम्हाला जेवढी तुम्ही शिलाई मार्जिन घेतलेली असेल तेवढी घ्यायची आणि त्यानंतर या फिटिंगच्या लाईन आखून घ्यायच्या। हे बघा, तर इथे पूर्ण बाही मार्किंग झालेली आहे। आता याची कटिंग करून घेते। तर बघा, इथं पूर्ण आपली बाही कटिंग झालेली आहे। मला ओपन करून दाखवते। हे बघा, पूर्ण बाही कटिंग झाली आणि हा फिश कटचा आकार पण एकदम परफेक्ट आलेला आहे। हा बघा, इतका गॅप यायला हवा। त्यानंतर आता ब्लाउज पीसवर याची पूर्ण कटिंग बघूया। आता इथे क्रॉस पट्टीमध्ये किती माप वाढवायचं ते बघूया। तर अगोदर सारखी मार्किंग करून घ्यायची पट्टीने, ठीक आहे, आणि खालच्या बाजूने तुम्हाला अर्धा इंच वाढवायचं आहे। सुरुवातीला आपण अर्धा इंच वाढवलं होतं उंचीमध्ये आणखी, आणि इथे पण तुम्हाला अर्धा इंच आणखी वाढवून घ्यायचं, म्हणजे ते स्टिचिंगसाठी आपण वाढवलेलं आहे। त्यानंतर आहे तेवढी शिवल्यानंतर आहे तेवढी क्रॉसपट्टी येते। तर इथे बघा, आता वरची बाजू जशी आहे तशी मार्किंग करून घेतली, खालच्या बाजूने मी अर्धा इंच वाढवलेला आहे। आता ही क्रॉसपट्टी बाजूला काढून घ्यायची आणि ही जी नवीन क्रॉसपट्टी आहे ही तुम्ही स्टिचिंगसाठी घ्यायची आहे। तर मी आता ही कट करून घेते। तर बघा, ब्लाउज पीसला इथं असं वर्क आलेलं आहे आणि स्लीव्ज बघा या पद्धतीने आलेली आहे। तर अशी कटिंग कशी करायची, अशी स्लीव्ज जर आली असेल तर ती पण इथे दाखवते। अगोदर हे जे दोन्ही मध्ये टिप टाकलेली आहे ती मी काढून घेते, त्यानंतर कटिंग बघूया। तर बघा, ही जी डिझाइन आहे ही पूर्ण पाठीमागच्या बाजूने घेणार आहे आणि इथे डिझाइनचा गळा बनवायचा आहे, त्यामुळे आहे तशी डिझाइन मी इथे कट करून घेते। स्टिचिंगच्या वेळेस तुम्हाला दाखवेल यामध्ये मी कशी डिझाइन बनवलेली आहे। तर पॅटर्न जसं आहे तसं मी कट करून घेते, बनवणार आहे। तर इथे बघा, आता हा कपडा अशा पद्धतीने मी कटिंग केला। आता पूर्ण डिझाइन झाला की मग एक्स्ट्राचा कपडा कट करणार। तर हे पॅटर्न मी बाजूला ठेवते। त्यानंतर आता स्लीव्ज कटिंग बघूया। तर स्लीव्जसाठी अशी डिझाइन दिली, एकदम जवळ आहे डिझाइन, तर बरोबर मध्यावर मार्किंग करून घ्यायची आणि मग मधोमध कट करून आपण ही स्लीव्ज कटिंग करणार। तर तिथे मधोमध मी कट करून घेते। आता मधोमध कटिंग करून घेतली। आता ही जी स्लीव्ज आहे एकावरती एक ठेवून घ्यायची अशी। आता स्लीव्ज उंची कमी आहे म्हणून या डिझाइनमध्ये या कपड्यामध्ये स्लीव्ज बसती। जर स्लीव्ज 3/4 असती तर यामध्ये डिझाइन बसली नसती, तिथे जॉईन करावं लागलं असतं। तर बघा, आपण ही कट केलेली स्लीव्ज यावरती ठेवून घ्यायची आणि इथे दोन्ही साइडने जॉईंट येणार आहे, या साइडने पण या साइडने पण, कारण ही जी डिझाइन आहे बरोबर मधोमध आली पाहिजे, त्यासाठी दोन्ही साइडने जॉईंट द्यावं लागणार आहे। तर जॉईंट कसं द्यायचं हे पण स्टिचिंगमध्ये सांगेल। आता हे पॅटर्न इथे असं कट करून घ्यायचं, मी सारखंच कट करते। जॉईंट दिल्यानंतर मी या आकारात कट करून घेणार। हे सारखं कटिंग केलं, इथे जॉईंट दिलं की मग व्यवस्थित आकारात कट करून घेणार। हा कपडा पण बाजूला ठेवूया, शिवल्यानंतर ही स्लीव्ज अशी दिसेल। तर बघा, आता हा उरलेला कपडा आहे, याला डबल फोल्ड करून घेतलं। त्यानंतर समोरचं जे पार्ट आहेत ते मी इथे टाकून घेतले, जसे ॲडजस्ट होतील तसे टाकून घ्यायचे। फ्रंट साइड पार्ट, कटोरी आणि क्रॉसपट्टी इथे टाकून घेतली।
आता जसं टाकून घेतले तसं कटिंग करून घ्यायचं याचं। आणि हा जो उरलेला कपडा आहे हा डिझाईनसाठी पाठीमागच्या पट्ट्या किंवा पाइपिंग बोर्डसाठी यामध्ये कपडा निघतो। आणखी इकडे थोडासा कपडा आहे, यामध्ये पण आपण डिझाईन वगैरे थोडीफार करू शकतो किंवा लटकन वगैरे बनवायचे असतील त्यासाठी तो काम येतो। तर आता ही जे मार्किंग केलेली आहे त्याची मी कटिंग करून घेते। तर इथे बघा आता समोरच्या पार्टची पण पूर्ण कटिंग झालेली आहे आणि हे जे साइडने मी एक्स्ट्रा कपडा सोडलेला आहे तो प्रत्येक अस्तरच्या ब्लाउजमध्ये कटिंग करताना तुम्हाला एक्स्ट्रा ठेवायचा आहे। जेव्हा स्टिचिंग होईल आपण अस्तर जोडू तेव्हा एक्स्ट्राचा कपडा कट करत असतो, पण तो एक्स्ट्रा ठेवायचाच आहे। कधी कधी काय होतं धागे वगैरे निघतात, मग जोडताना कपडा आतात जातो, म्हणजे ते धागे निघले की कपडा कमी होतो, मग तिथे प्रॉब्लेम येतो। त्यासाठी 2-3 लाईन एक्स्ट्राच कपडा तुम्हाला ठेवायचा आहे कटिंग करताना। तर इथे बघा आता पूर्ण ब्लाउजची आपली कटिंग झालेली आहे। तर आजचं 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग तुम्हाला कशी वाटली आणि शिकवण्याची पद्धत कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।